अध्याय 2. आता श्रीपाद 1 वर्षाचा झाला होता. त्याच्या गोड बोलण्याने आणि त्याचे दुडदुड चालणे पळणे पाहून आजी आजोबांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. श्रीपाद बाळ आजोबा बापनाचार्युलू यांचा अतिशय लाडका होता. ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जात. अप्पलराज शर्मांच्या शेजारी नरसावधानी नावाचे एक विद्वान परंतु अति अहंकारी ब्राह्मण राहत होते. त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजीचे पीक येत असे, परंतु ते ती भाजी कोणासच देत नसत. श्रीपाद प्रभू स्वेच्छेने नरसावधानींच्या घरी जात आणि त्यांच्या बरोबर शास्त्रांबद्दल चर्चा करीत. हे असामान्य ज्ञान केवळ 2 वर्षाच्या बालकास असलेले पाहून नरसावधानींना वाटे की पिठापुरममध्ये नुकत्याच मृत्यू पावलेल्या एका विद्वान ब्राह्मणाचा आत्मा श्रीपाद प्रभूंच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे. हीच धारणा पिठापुरमच्या समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती. परंतु श्री बापनाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्तावतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते. एकदा बालक श्रीपादास नरसावधानींच्या शेतातील राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आईजवळ त्यासाठी हट्ट केला. त्यावेळी बापनाचार्युलू आजोबांनी श्रीपादास नरसावधानींच्या घरी नेले. त्यांना पाहता श्रीपादांनी दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला, परंतु नरसावधानींनी अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही. त्याच वेळी बालक श्रीपादांचे लक्ष नरसावधानींच्या पाठीवर रोळणाऱ्या त्यांच्या अतिप्रिय अशा शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून पडली. ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची भाजी न मागता आजोबांबरोबर घरी परतले. श्रीपाद प्रभूंच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वर्षी ते आपल्या माता पित्यासह आपल्या आजोळी बापनाचार्युलूंच्या घरी जात. याप्रमाणे श्रीपादांच्या दुसऱ्या वर्षीच्या वाढदिवसासाठी ते आजोळी गेले होते. बापनाचार्युलू आजोबा बालक श्रीपादास मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते. अशा प्रकारे त्यांनी पूर्वी अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्यांच्या तेजस्वितेचा अनुभव आला होता. परंतु त्या दिवशी मात्र असे घडले नाही. त्या दिवशी बापनाचार्युलूंना श्रीपादांच्या तळपायावर शंख चक्र आदी चिन्हांचे दर्शन झाले. बालश्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती. आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रयांचा अवतार आहे हा त्यांचा निश्चय अधिकच दृढ झाला. या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. ते बाळ श्रीपादाच्या गालावर पडले आणि ते चमकू लागले, जणू काही दिव्य मोतीच गालावर ठेवले आहेत. बापनाचार्युंनी आपल्या उत्तरीयाने हळुवारपणे ते अश्रू टिपले. यावेळी बालक श्रीपाद आजोबास म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून जी शक्ती शैल्यस्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती, त्याच वेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पादगऱ्यास्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आजोबा, प्राणीमात्रातून जी स्पंदने अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त साधक आहेत त्यांच्या प्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण होते. हे सर्व माझ्या संकल्पानुसारच घडते. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे, त्यामुळे त्याच्या दर्शनानेच मुक्ती प्राप्त होते. बालक श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, मी केवळ 16 वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन. यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन. माझा या नंतरचा अवतार नरसिंह सरस्वती या रूपात असेल. हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य सत्य रूप असे राहील. नरसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्रीशैल्याजवळ असलेल्या कदलीवनात मी 300 वर्षे तपस्या करीन. यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट या स्थानी प्रकट होईल. या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून
मल्लिकार्जुन शिवलिंगात मी विलीन होऊन जाईन. केवळ 2 वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापनाचार्युलू अत्यंत आनंदित झाले. तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत. श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि थाटात साजरा झाला. एकदा नरसावधानीच्या घरी त्यांच्या पित्याचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची जेवणे झाली होती, परंतु घरची मंडळी अजून जेवायची राहिली होती. याच वेळी नरसावधानींची गाय आपला दोर तोडून पाकगृहात शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकली. ती कोणालाच सावरली जात नव्हती. त्याच वेळी बालक श्रीपाद आपल्या पित्यासह नरसावधानींच्या अंगणात आले. ती गाय श्रीपादांना पाहताच पाकगृहातून बाहेर आली आणि तिने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचे चरणी नतमस्तक झाली. त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली. तिने श्रीपाद प्रभूंना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच ती गतप्राण कशी झाली, हे प्रश्न नरसावधानींसह अनेक विप्रांना त्रास देऊ लागले. एके दिवशी कुक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रयांची मूर्ती अचानक अदृश्य झाली. नरसावधानींवर ही मूर्ती चोरल्याचा आरोप पिठापूरच्या लोकांनी लावला. या आरोपामुळे ते अगदी खचून गेले होते. त्यातच त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. या व्याधींमध्येच त्यांचा मृत्यू झाला. नरसावधानींच्या कुटुंबियांची सांत्वना करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह तेथे गेले. नरसावधानींच्या पत्नीने बालक श्रीपादाचा हात हातात घेऊन म्हटले, बाळा श्रीपादा, तू दत्तात्रय आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही काय? असे म्हणून ती माता रडू लागली. नवनीता समान मृदू हृदय असलेल्या श्रीपादांनी त्या मातेचे अश्रू पुसले. थोड्याच वेळात सर्व तयारी होऊन शवयात्रा निघाली. अप्पलराज शर्मा आणि बालक श्रीपाद त्या अंत्ययात्रेत सामील झाले. शवयात्रा स्मशानात आली आणि नरसावधानींना चितेवर निटविण्यात आले. त्यांचा पुत्र पित्यास अग्नी देणार तितक्याच श्रीपादांनी त्यास थांबविले आणि नरसावधानींच्या भूमध्यावर अंगुष्ठीने स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरण पाहू लागले. काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले. नरसावधानींना जीवित आलेले पाहून त्या धर्मपत्नीच्या आनंदाला तर सीमाच नव्हत्या. त्या मातेने श्रीपाद प्रभूंना जवळ घेऊन खूप लाड केले. एकदा नरसावधानी भिक्षा मागण्यासाठी बापनाचार्यूंच्या घरी गेले असताना बालक श्रीपाद तेथे खेळत असलेले त्यांना दिसले. त्यांनी नरसावधानींकडे पाहून मिस्किल हास्य केले. त्या सात्विक सुकुमार गोंडस बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करावे अशी इच्छा नरसावधानींच्या मनात निर्माण झाली. नंतर ते नरसिंहवर्मांच्या घरी गेले, भिक्षेसाठी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंहवर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. ते नरसावधानीकडे पाहून गोड हसले. एकाच वेळी 2 ठिकाणी श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे का विष्णुमाया याचा त्यांना संभ्रम पडला. भिक्षा घेऊन ते घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले आणि पाहतात तो त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण बालक श्रीपाद देवघरात बसले होते. नरसावधानींनी आपल्या पत्नीस बोलावून तिला घडलेली हकीकत सांगितली. त्या दोघांनी श्रीपादास अनेक गहन प्रश्न विचारले आणि त्या बालकाने त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. शेवटी ते म्हणाले, आजोबा, मी दत्त आहे. कोट्याने कोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन करतील तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. श्रीपाद पुढे म्हणाले, माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घरची भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य मी दूर करीन. एवढे बोलून बाळ श्रीपाद आपल्या घरी परतले. तिरुमल दास नावाचे श्रीपाद प्रभूंचे एक भक्त होते. ते एकदा प्रभूंच्या घरी गेले असताना त्यांच्या मुखातून सहजच श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे उच्चारण झाले. त्यावेळी बालश्रीपाद म्हणाले, नरसिंह सरस्वती दत्त दिगंबरा या त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता की ते पूर्वीच्या
पूर्वीचे साक्षात दत्तप्रभूच असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि पुढे नरसिंह सरस्वती या रूपात अवतरित होणार आहेत अशी जणू सूचनाच त्यांनी आपल्या या विशिष्ट शैलीने दिली होती. नंतर श्रीपाद श्रीमंतदासांकडे पाहत म्हणाले, आजोबा, मी नरसिंह सरस्वती या अवतारात महाराष्ट्रात प्रकट होणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात गाडगे महाराज या नावाने रजक कुलामध्ये जन्म घेऊन दीनदुबळ्यांच्या सेवेने तुम्ही पुनीत व्हाल. घिशला म्हणजे सध्याची शिर्डी गावी साईबाबा या नावाने मी यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. त्यावेळी तुम्हास माझा अनुग्रह प्राप्त होईल. तुमचे भगवान श्रीकृष्णावर असलेल्या परम प्रीतीमुळे तुम्ही गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या मंत्राचा जप कराल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. इथे अध्याय 2 संपन्न झाला.